नमस्कार. BMC निरीक्षक या पदासाठी आजचं आपलं नेक्स्ट लेक्चर. काल आपण सेक्शन 154A पर्यंत आलो होतो. आज BMC ऍक्ट 1888 मधलं सेक्शन 155 पासून आपण सुरुवात करतो. 155 मध्ये काय सांगितलंय? कमिशनर मे कॉल फॉर इन्फॉर्मेशन फ्रॉम ओनर or occupier or enter and inspect accessible premises. म्हणजे काय सांगितलंय टायटल मध्ये? काय सांगितलंय 155च्या की कमिशनरकडे अधिकार आहेत एखाद्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स मागवण्यासाठी प्रॉपर्टी ओनरकडून किंवा त्या प्रॉपर्टीमध्ये सध्या कोण ऑक्युपायर आहे, जो कोणी तिथं राहत असेल त्या प्रॉपर्टीचा जो कोणी धारक आहे किंवा ती प्रॉपर्टी कोणाच्या ताब्यात आहे त्याच्याकडून विवरणपत्र मागवण्याची. म्हणजे कुठले? प्रॉपर्टी रिलेटेड, ओनरशिप रिलेटेड डॉक्युमेंट्स, आणि त्या प्रॉपर्टीवर जाऊन इन्स्पेक्शन आणि त्या प्रॉपर्टीवर जाऊन एंट्री करण्याचा अधिकार कमिशनरकडे आहे, हे असं सांगितलेलं आहे 155. आता बघा, एखादी प्रॉपर्टी आहे ती रेटेबल व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यूनुसार याचा प्रॉपर्टी टॅक्स ठरलेला आहे. ठीक आहे, ती प्रॉपर्टी बिल्डिंग पण राहू शकते किंवा लँड पण राहू शकते, कुठला पण प्रिमायसेस. ठीक आहे, आता जो कुठला व्यक्ती त्याचा ओनर आहे त्या बिल्डिंगचा किंवा त्या लँडचा, तर त्या ओनरला किंवा ज्याच्या ताब्यात आहे तो ऑक्युपायर, या दोघांपैकी कोणालाही कमिशनर मागवू शकतो, डिमांड करू शकतो. काय? ओनरशिपचे डॉक्युमेंट्स. ठीक आहे, आणि अदर इन्फॉर्मेशन रिलेटेड टू दॅट प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टी संबंधित अदर इन्फॉर्मेशन पण मागवू शकतो. ठीक आहे, त्यानंतर मागवल्यानंतर कंपल्सरी, बंधनकारक आहे त्या ओनरला किंवा ऑक्युपायरला त्या सर्व गोष्टी विदिन रिझनेबल पिरियड, ठराविक काळात कमिशनरकडे सोपवणे. ठीक आहे, तर आता ते जे काही मागत असतील, कमिशनर जे काही कागद मागतोय किंवा मागणार आहे, तर त्यामध्ये कुठले डिटेल्स असल्या पाहिजे? नेम आणि प्लेस ऑफ ओनर, त्याची प्रॉपर्टी कुठं आहे, त्याचा मालक कोण आहे, ती जागा कोणाच्या नावावर आहे आणि त्याचं लोकेशन काय आहे, या सर्व गोष्टी त्या डिटेल्समध्ये असल्या पाहिजे. त्यानंतर सेक्शन 154(1)A मध्ये आपण बघितलं होतं की प्रॉपर्टी टॅक्स ठरवताना आपण वेगवेगळ्या गोष्टीचा विचार करतो की ती एरिया किती आहे, कार्पेट एरिया किती आहे, त्यानंतर ती कॅटेगरी कुठली आहे, ती प्रॉपर्टी हॉटेल टाईपमध्ये येते, मॉलच्या टाईपमध्ये येते, रेसिडेन्शियल टाईपमध्ये येते, कमर्शियल टाईपमध्ये येते, या सर्व गोष्टीचे जे डिटेल्स आहेत त्या डिटेल्स पण कमिशनर मागवू शकतो सेक्शन 155च्या अंतर्गत त्या ओनरकडून. ठीक आहे, तुमची प्रॉपर्टी कुठल्या टाईपमध्ये आहे, ह्या सर्व गोष्टी आम्हाला तुम्ही आमच्या समोर जे काय आहे दस्तावेज ते आणून द्या. त्यानंतर जी काही मागणी केलेली आहे कमिशनरने, ती सगळ्या ओनरला, एव्हरी ओनर और ऑक्युपायर, ठीक आहे, ज्याला पण ही माहिती मागवलेली आहे कमिशनरने, त्यांना इट इज बाउंड टू कम्प्लाय, त्यांना ते कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे. आणि जी काही इन्फॉर्मेशन तो ओनर किंवा ऑक्युपायर देईल कमिशनरला, ते सत्य असलं पाहिजे. गिव्ह ट्रू इन्फॉर्मेशन. ठीक आहे, त्यात फेक गोष्टी चालणार नाहीत, खोट्या गोष्टी चालणार नाही, जे काय आहे ते सत्यप्रत मांडावी लागेल. ठीक आहे, नाहीतर नंतर कारवाई करण्यात येईल. आणि जे लोक डॉक्युमेंट्स मागितल्यावर फर्निश करत नसतील किंवा देत नसतील, तर कमिशनर सरळ त्या प्रॉपर्टीवर जाऊन त्याचं इन्स्पेक्शन करू शकतो, तिथं चेक करू शकतो, आणि त्यानंतर याचा ओनर कोण आहे, रिअल ओनर कोण आहे, या सर्व गोष्टी तो डिसाईड करेल. प्रॉपर्टी टॅक्स किती असला पाहिजे, या सर्व गोष्टी कमिशनर नंतर डिसाईड करते. ठीक आहे, 155 मध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या होत्या, आणि आय होप सो तुम्हाला ह्या 155 सेक्शन मधल्या गोष्टी कळाल्या असेल. चला नेक्स्ट सेक्शन बघूया. सेक्शन 156 काय आहे? टायटल असेसमेंट बुक व्हॉट टू कंटेन. आता प्रॉपर्टी टॅक्स कलेक्ट करण्यासाठी एक असेसमेंट बुक असते. त्या बुकमध्ये सर्व डिटेल्स आपल्याला मेन्शन करावे लागतात.
प्रॉपर्टी रिलेटेड. आता इथे लिहिलेलं आहे बघा, कमिशनर शाल कीप अ बुक इन सच अ फॉर्म as he may with approval of standing committee determine book shall be called assessment book in which shall be entered every official year. दरवर्षीसाठी त्या प्रॉपर्टीचे जे काही डिटेल्स असतील ते मेन्शन करावं लागतात त्या पुस्तकात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हे असेसमेंट बुक आहे 2023 साठी. असेसमेंट म्हणजे काय, आपल्याला जर एखाद्या प्रॉपर्टीचा टॅक्स डिटरमाइन करायचा आहे तर तो कॅपिटल व्हॅल्यूनुसार करायचा आहे, रेटेबलनुसार करायचा आहे त्या गोष्टी. त्यानंतर कॅपिटल व्हॅल्यूनुसार जर डिटरमाइन करायचं असेल तर ती प्रॉपर्टी कुठल्या टाईपमध्ये आहे, कुठल्या कॅटेगरीची आहे, कुठल्या लोकेशनला आहे, किती आहे, या सर्व गोष्टीचा विचार करून जे आपण टॅक्स ठरवतो त्याला आपण म्हणणार असेसमेंट करणे. ठीक आहे. एक असते टॅक्स कलेक्शन, टॅक्स कलेक्ट करणे. एक असते टॅक्स असेसमेंट. असेसमेंट म्हणजे काय, त्या प्रॉपर्टीचा टॅक्स किती आहे हे ठरवायसाठी जे काही आपण पॅरामीटर्स लावलेले आहेत त्याला म्हणतो आपण असेसमेंट. जे काही पॅरामीटर्स लावून टॅक्स, फायनल टॅक्स किती घेतला पाहिजे त्या प्रॉपर्टीचा, कुठल्या कुठल्या फॅक्टरचा विचार करून त्या तो जो टॅक्सचा आकडा आपण बनवलेला आहे त्या प्रॉपर्टीचा तर त्याला आपण म्हणतो असेसमेंट. ठीक आहे. 2023चं हे असेसमेंट बुक आहे बीएमसीचं. प्रत्येक वार्डनुसार असणार ते बुक. त्यानंतर त्या बुकमध्ये प्रत्येक प्रॉपर्टीचं डिटेल्स मेन्शन असतील आणि त्या बुकमध्ये काही व्हेरियस कॉलम्स असतील. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ही प्रॉपर्टी XYZ ची आहे. पहिला कॉलम राहील ही प्रॉपर्टी कुठल्या वर्षी कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. मी एक्झाम्पल देतोय. असं राहील का, तर एक्झॅक्ट असं राहील का तर नाही, बट समवॉट असं राहील. कुठल्या वर्षी ती प्रॉपर्टी ची आहे, त्यानंतर फर्स्ट ओनर आहे, सेकंड ओनर आहे, ह्या गोष्टी राहतील. नंतर प्रॉपर्टी टाईप कुठली आहे, एरिया कुठला आहे, कार्पेट एरिया किती आहे, FSI किती आहे आणि इतर गोष्टी राहतील. आता काय काय राहतील त्या पुस्तकात, की तो फॉर्मॅट कसा असला पाहिजे त्या असेसमेंट बुकचा ते इथं सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिले राहतील अ लिस्ट ऑफ ऑल बिल्डिंग्स अँड लँड डिस्टिंग्विशिंग इच आयदर बाय नेम ऑर नंबर ॲज ही शाल थिंक फिट. म्हणजे त्या असेसमेंट बुकमध्ये प्रत्येक प्रॉपर्टीला ती लँड असेल किंवा बिल्डिंग असेल त्याला पर्टिक्युलर नंबर राहील. ठीक आहे. त्यानंतर ती प्रॉपर्टी रेटेबल व्हॅल्यूनुसार आहे की कॅपिटल व्हॅल्यूनुसार आहे. ठीक आहे. त्याबद्दल त्याचं विवरण राहील त्या पुस्तकात. त्यानंतर द नेम ऑफ पर्सन म्हणजे ती प्रॉपर्टी कोणाच्या नावावर आहे. ठीक आहे. ती कोणाच्या ताब्यात आहे, ते मालमत्ता जो कर आहे तो कोण भरणार आहे, त्या व्यक्तीची नावं वगैरे सगळं राहतील त्या पुस्तकात. त्यानंतर जर कोणाला काही सूट दिली असेल, एक्झम्पशन दिलं असेल प्रॉपर्टी टॅक्समधून, 10% सूट, 20% सूट किंवा काही वेगवेगळ्या सूट असतील है ना, जनरल टॅक्स आणि अदर टॅक्समधून काही सूट असणार, डिस्काउंट असेल, कन्सेशन असेल, तर ते कुठल्या बेसिसवर आहे त्या पण गोष्टी त्यामध्ये मेन्शन राहतील इन डिटेल्स. त्यानंतर रेट काय ठरवलेला आहे, त्या प्रॉपर्टीचा रेट किती आहे, कॅपिटलनुसार किंवा रेटेबल व्हॅल्यूनुसार, आणि किती वर्षासाठी तो फिक्स केलेला आहे आणि ती अमाऊंट किती आहे त्याबद्दल या सर्व गोष्टी इथं मेन्शन राहतील. ठीक आहे. अमाऊंट थोडक्यात. नेक्स्ट राहील अदर कुठले चार्जेस आहेत किंवा अदर कुठले टॅक्सेस आहेत त्या प्रॉपर्टीवर. वॉटर टॅक्स आहे, वॉटर बेनिफिट टॅक्स आहे, सिवरेज टॅक्स आहे, सिवरेज बेनिफिट टॅक्स आहेत. जनरल टॅक्स सोबत अजून काही टॅक्सेस असतात ना, ते कुठले कुठले टॅक्सेस आहेत त्या प्रॉपर्टीला लागलेले ते पण गोष्टी इन डिटेल त्या असेसमेंट बुकमध्ये राहतील. आणि अदर काही गोष्टी असतील किंवा अदर काही तपशील असतील जे आयुक्ताला योग्य वाटेल त्या सगळ्या तपशील त्यामध्ये मेन्शन असतील. ठीक आहे. अदर डिटेल्स इफ एनी ॲज कमिशनर फ्रॉम टाइम टू टाइम थिंग्स फिट टू डायरेक्ट. आता एक कॅल्क्युलेटर आहे BMCच्या वेबसाईटवर, सिटीजन पोर्टल, प्रॉपर्टी टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी वॉर्डनुसार आहे. इथं तुमची प्रॉपर्टी रेसिडेन्शियल टाईप आहे, कमर्शियल आहे, इंडस्ट्रियल आहे, सर्व गोष्टी. त्यानंतर कुठल्या फ्लोअरवर बांधकाम आहे, किती FSI काय, हे सर्व गोष्टी. इथे एक एक्झाम्पल आलेलं आहे जवळपास, हे बघा 4,47,000 करोड टॅक्स आहे. सॉरी 4,47,131 रुपये हा टॅक्स आहे कुठल्या प्रॉपर्टीवर, ज्याची व्हॅल्यू 12 करोड
81,17,500 आहे. तर जवळपास 12.5 करोडची जी प्रॉपर्टी असेल किंवा 12.25 करोडची प्रॉपर्टीवर जवळपास 4.5 लाख रुपये टॅक्स आहे. ठीक आहे, बघा एवढा टॅक्स म्हणून तर मुंबई खूपच रिच आहे. आणि एरिया बघा ना, फक्त 1,000 स्क्वेअर फीट एरिया. 1,000 स्क्वेअर फीट म्हणजे मुंबई खूप झाले. गावाकडे 1,000 म्हणजे आपली फक्त गाडी पार्किंगसाठी जागा असते 1,000 स्क्वेअर फीट. चालेल. तर 156 मध्ये काय आहे की असेसमेंट बुक जे असते त्या बुकमध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजे. असेसमेंट बुक व्हॉट टू कंटेन, त्यातले काय काय असले पाहिजे कंटेंट, त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी आता इन डिटेल तुम्हाला सांगितलेले. एखादं बुक असेल त्या बुकमध्ये प्रत्येक प्रॉपर्टीचे डिटेल्स असतील. त्या प्रॉपर्टीला नंबरिंग पण केले असेल पर्टिक्युलर. ती प्रॉपर्टी बिल्डिंग आहे की रिकामी जागा आहे किंवा लँड आहे त्यानुसार नंबरिंग राहील किंवा नेम राहील, जे काय असेल आयुक्तानं ठरवलेलं त्याचं बेसिस त्यानुसार. त्यानंतर बाकीच्या गोष्टी पण मेन्शन राहतील. रेटेबल व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यूनुसार आहे. त्यानंतर कोण टॅक्स भरणार आहे, त्याचा मालक कोण आहे, त्या गोष्टीचे डिटेल्स राहतील. त्यानंतर कुठली सूट दिली असेल टॅक्समध्ये त्याबद्दल राहील. किती रेट फिक्स केलाय, ते रेट किती वर्षासाठी फिक्स केलाय आणि कुठल्या गोष्टीचा विचार करून ते फिक्स केलाय, या गोष्टी पण तिथे राहतील. त्यानंतर अदर कुठले टॅक्सेस आहेत का, वॉटर टॅक्सेस, सिवेज टॅक्सेस, त्या पण गोष्टी राहतील. चार्जेस आहेत का कुठले इन्क्लूड, ते पण त्यामध्ये राहतील. आणि अजून काही गोष्टी असतील इतर ज्या आयुक्ताला वाटतात योग्य त्या तिथे मेन्शन राहतील. म्हणजे एरिया काय, किती वर्षापूर्वीची बिल्डिंग आहे, कुठल्या टाईपची आहे. ठीक आहे, ही बिल्डिंग फर्स्ट ओनरची आहे किंवा ही प्रॉपर्टी SRA किंवा म्हाडाने बांधून दिलेली आहे का, गव्हर्नमेंटची आहे का, एकच मालक आहे की सिंगल ओनर आहे की प्रॉपर्टी जॉईंट ओनरच्या नावावर आहे. हे सर्व गोष्टी तिथं जे काय असतील तपशील म्हणजे आयुक्ताला जो योग्य वाटेल त्या असेसमेंट बुकमध्ये राहील. आणि दरवर्षीचं असेसमेंट बुक BMC बनवते. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघूया सेक्शन. चला नेक्स्ट बघूया सेक्शन 157 सेक्शन. काय आहे टायटल, द असेसमेंट बुक टू बी मेड सेपरेटली फॉर इच वॉर्ड अँड इन पार्ट्स इफ नेसेसरी. म्हणजे काय आहे, आता बघा असेसमेंट बुक आहे, ती बुक म्हणजे काय, सगळे प्रॉपर्टीचे डिटेल्स असतात. प्रॉपर्टी लँड राहू शकते, बिल्डिंग राहू शकते, मॉल राहू शकते, हॉटेल राहू शकते, काही पण राहू शकते. ठीक आहे, आता पूर्ण मुंबईसाठी एकच पुस्तक राहणार आहे का, एवढी मोठी मुंबई आहे, 2 जिल्हे मिळून एक मुंबई बनलेली आहे, BMC बनलेली आहे, पूर्ण BMC साठी एक बुक राहील का, तर नाही, वॉर्ड वाईज राहील. आता किती वॉर्ड आहेत, 24 वॉर्ड आहेत, 24 प्रभाग आहेत आणि 7 झोन मध्ये BMC डिवाइड केलेली. आता प्रत्येक प्रभागासाठी एक असेसमेंट बुक. ठीक आहे, इथे लिहिलेलं आहे, द असेसमेंट बुक शॅल बी मेड इन सेपरेट बुक्स कॉल्ड वॉर्ड असेसमेंट बुक. ठीक आहे, त्यानंतर 1 फॉर इच वॉर्ड, एका वॉर्डसाठी एक बुक, 24 वॉर्ड मध्ये आहे BMCचं डिव्हिजन. त्यानंतर इफ कमिशनर थिंक्स डिवाइड इंटू 2 or more पार्ट फॉर सच पर्पजेस. आता एखादा वॉर्ड मोठा असला आणि ते वॉर्ड मोठा असल्यामुळे ते सर्व प्रॉपर्टीचे डिटेल्स एका पुस्तकात नाही येऊ शकत, तर मग एका वॉर्डसाठी अजून आपण पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे वेगवेगळे पार्टमध्ये पण ते असेसमेंट बुकला डिवाइड करू शकतो. ठीक आहे, आता समजा 24 वॉर्ड आहे आपल्या मुंबईमध्ये, त्यातला A वॉर्डसाठी एक असेसमेंट बुक, मग त्या बुकचं नाव राहील असेसमेंट बुक फॉर वॉर्ड A. आता B वॉर्ड आहे आणि समजा हा B वॉर्ड मोठा आहे, तर त्या B वॉर्डचं एका पुस्तकात हे सर्व डिटेल्स येणार नाहीये, तर मग ते बुक अजून डिवाइड होईल, 3-4 बुक राहतील आणि त्या बुकला नाव कसं राहणार, असेसमेंट बुक फॉर वॉर्ड B पार्ट 1, असेसमेंट बुक फॉर वॉर्ड B पार्ट 2, असेसमेंट बुक फॉर वॉर्ड B पार्ट 3. म्हणजे 3 पार्टमध्ये डिवाइड करून वॉर्ड B चं असेसमेंट बुक आहे. आणि पुढे सांगितलेलं आहे, द वॉर्ड असेसमेंट बुक्स अँड देअर रिस्पेक्टिव्ह पार्ट. म्हणजे असेसमेंट बुक जे आहे वॉर्डचं, त्याचं वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिवाइड असेल, तर हे सर्व पार्ट्सचं मिळून एकत्रित त्याला आपण म्हणणार सिंगल असेसमेंट बुक. ठीक आहे ना. आता बीचे किती केले ते आपण पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. तर ए ला सिंगलच होतं म्हणून त्याला म्हणणार आपण असेसमेंट बुक फॉर वॉर्ड ए. पण असेसमेंट बुक फॉर वॉर्ड बी, तर हे सर्व पार्ट मिळून एक पुस्तक तयार होईल. तर तेच इथं सांगितलेलं आहे की वेगवेगळे पार्ट्स मिळून एक असेसमेंट बुक आपण म्हणणार. इथं लिहिलेले द वॉर्ड असेसमेंट बुक्स अँड देअर रिस्पेक्टिव्ह पार्ट्स, आणि त्याचे पार्ट्स
इफ एनी, जर असतील कुठले पार्ट्स तर शाल कलेक्टिव्हली कॉन्स्टिट्यूट असेसमेंट बुक. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला आता कळालेल्या असतील. चलो नेक्स्ट बघूया. चला नेक्स्ट सेक्शन बघूया. सेक्शन 158. काय आहे टायटल बघा. ट्रीटमेंट ऑफ प्रॉपर्टी विच इज लेट टू 2 or more persons in separate occupancies. काय आहे, एखादी बिल्डिंग आहे, ठीक आहे, आणि त्या बिल्डिंग मध्ये 4 फ्लोअर आहेत आणि याचा ओनर ए आहे, पण त्याने पहिला मजला XYZ ला भाड्याने दिला, सेकंड फ्लोअर PQR ला भाड्याने दिला, थर्ड फ्लोअर परत नवीन व्यक्तीला भाड्याने दिला, त्याचं नाव देऊ आपण MNO, आणि फोर्थ मजला त्याने अजून दुसऱ्या व्यक्तीला भाड्याने दिला EFG. ठीक आहे, म्हणजे आता रेंटवर दिलेलं आहे. आपण पहिलेच बघितलं होतं की प्रॉपर्टी रेंटवर जरी दिली असेल तरी मालमत्ता कर, प्रॉपर्टी टॅक्स त्या मालकालाच भरायचा आहे. आता मालकच याचा प्रॉपर्टी टॅक्स भरणार आहे, बट वेगवेगळ्या लोकांना रेंटवर दिलेलं आहे. ठीक आहे, तर प्रॉपर्टी टॅक्स भरताना तुम्हाला पूर्ण बिल्डिंगचा एकच प्रॉपर्टी टॅक्स दाखवून भरायचा आहे की प्रत्येक फ्लॅटचा वेगवेगळा भरायचा आहे की प्रत्येक फ्लोअरनुसार प्रॉपर्टी टॅक्स तुम्हाला भरायचा आहे, ही चॉईस देण्यात येते. इथे लिहिले, वेन एनी बिल्डिंग ऑर लँड is let to 2 or more persons holding, the commissioner may, for the purpose of assessing such building or land to the property taxes, either treat the whole as one property or, with the written consent of the owner of such building or land, treat each several holding 2 or more of such several holding together or each floor or flat as separate property. तर पूर्ण बिल्डिंग जर एकच प्रॉपर्टी दाखवून दिली तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, बट जर त्या बिल्डिंग मध्ये 2-3 भाडेकरू राहत असतील किंवा 2-3 लोकांना ते भाड्याने दिलेलं आहे, रेंटवर दिलेलं आहे, एकच बिल्डिंग 2-3 लोकांना भाड्याने दिलेली आहे ओनरने, तर मग तिथे प्रत्येक फ्लॅट हा वेगळा दाखवायचा आहे ॲज अ प्रॉपर्टी. इच फ्लोअर, प्रत्येक फ्लोअर ही वेगळी प्रॉपर्टी म्हणून दाखवायचं आहे, किंवा त्या प्रॉपर्टीला कसं डिवाइड करायचं आहे ते तुम्ही सांगा. रिटर्न कन्सेंट असेल तरच कमिशनर तसं करतील. ठीक आहे, जर पूर्ण प्रॉपर्टी एक ट्रीट केली तर काहीच प्रश्न नाही आहे, पण वेगवेगळं करायचं असेल तर रिटर्न कन्सेंट लागेल ओनरचं, आणि त्यानंतर मग इच फ्लोअरनुसार वेगवेगळा प्रॉपर्टी टॅक्स ची पावती तयार होईल. एक तर पूर्ण बिल्डिंगचं एकच प्रॉपर्टी टॅक्स म्हणून तयार करा, किंवा प्रत्येक फ्लोअरला वेगवेगळी पावती तयार करा. हे ओनरच्या मनावर आहे. समजा आता एखादी जमीन आहे आणि ती जमीन, एकच जमीन 2 वेगवेगळ्या लोकांना भाड्याने दिलेली आहे ओनर. एकाला दिलेली आहे पेट्रोल पंप टाकण्यासाठी आणि एकाला दिलेली आहे सिनेमा हॉलसाठी. आता प्रॉपर्टी तर एकच आहे पण 2 वेगवेगळ्या लोकांना भाड्याने दिलेली आहे, तर ही लँडची प्रॉपर्टी एकच कन्सिडर करायची आहे, किंवा हाफ पोर्शनचं वेगळं प्रॉपर्टी दाखवायचं आहे आणि इकडच्या पोर्शनची वेगळी प्रॉपर्टी दाखवायची आहे, म्हणजे 2 पावत्या मिळतील, याची प्रॉपर्टी टॅक्स वेगळा राहील, याचा प्रॉपर्टी टॅक्स वेगळी पावती राहील. हे कसं करायचं आहे? एकच दाखवायचं असेल तर काहीच प्रश्न नाही आहे, कोणाचं लेखी कन्सेंट घ्यायचं काम नाही आहे, पण वेगवेगळं दाखवायचं असेल तर मग रिटर्न कन्सेंट लागेल ओनरचं, हे इथं सांगितलेलं आहे. म्हणून ट्रीटमेंट ऑफ प्रॉपर्टी विच इज लेट, लेट म्हणजे काय, भाड्याने दिलेली आहे, टू ऑर मोर पर्सन इन सेपरेट ऑक्युपन्सीज. ठीक आहे, आय होप सो कळायला असेल. आता आपण नेक्स्ट सेक्शन बघूया. चला नेक्स्ट सेक्शन बघूया. सेक्शन 159. 159चं टायटल काय आहे? पर्सन प्रायमरली लायबल फॉर प्रॉपर्टी टॅक्सेस, हाऊ टू बी डेजिग्नेटेड इफ हिज नेम कॅन नॉट बी असर्टेन्ड. म्हणजे काय माहिती का, एखादी प्रॉपर्टी आहे, ठीक आहे, या प्रॉपर्टीचा ओनरची जबाबदारी आहे या प्रॉपर्टीचे टॅक्स देण्याची, बट याचा मूळ मालक कोण आहे
हे जर सापडत नसेल किंवा हे निश्चित नसेल किंवा ते व्हेरीफाय होत नसेल की कोण आहे याचा मूळ मालक, अशा केसमध्ये ती प्रॉपर्टी ज्याच्या ताब्यात आहे, द होल्डर ज्याच्या ताब्यात आहे, त्याची जबाबदारी आहे टॅक्स भरण्याची आणि असेसमेंट बुकवर पण त्याचंच नाव राहील. इथं लिहिलेलं आहे, वेन द नेम ऑफ द पर्सन प्रायमरीली लायबल फॉर द पेमेंट ऑफ प्रॉपर्टी टॅक्सेस, याची प्राथमिक जबाबदारी मालकाची असते, पण कॅन नॉट बी ॲसर्टेंड म्हणजे निश्चित करता येत नाही. त्यावेळी काय होईल, इट शॅल बी सफिशियंट टू डेझिग्नेट हिम इन द असेसमेंट बुक अँड इन एनी नोटीस विच इट मे बी नेसेसरी टू सर्व अपॉन द सेड पर्सन अंडर धिस ऍक्ट द होल्डर ऑफ सच प्रिमायसेस. म्हणजे जो कोणी ताब्यात घेतलेली आहे ती प्रॉपर्टी, ज्याच्या ताब्यात आहे, त्या व्यक्तीचं नाव राहील मग प्रॉपर्टी डिटेल्सवर, किंवा टॅक्स भरण्याची जबाबदारी त्याची राहील, असेसमेंट बुकमध्ये पण त्याचं नाव राहील. ठीक आहे. आणि दुसऱ्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे, एखाद्या प्रॉपर्टीचा मालक माहीत नाहीये, तर तिथं जो व्यक्ती आहे, सध्या ती प्रॉपर्टी ज्याच्या ताब्यात आहे, त्याला आयुक्त डिमांड करू शकतो की तुम्ही आम्हाला माहिती द्या, याचा मूळ मालक कोण आहे, काय आहे, सगळ्या गोष्टीचं. पण त्या व्यक्तीने जर रेफ्यूज केलं, जर त्याने ती माहिती देण्यास नकार दिला, तर मग BMC त्या माणसाकडून टॅक्स कलेक्ट करेल ज्याच्या ताब्यात ती प्रॉपर्टी आहे. इफ एनी केस any person in occupation of the premises shall refuse to give such information as may be required for determining who is the primary liable for the property. तर जोपर्यंत ती इन्फॉर्मेशन मिळत नाही किंवा तो व्यक्ती देत नाही, तोपर्यंत त्या प्रॉपर्टीचा टॅक्स त्या व्यक्तीला द्यावा लागेल, ज्याने ती माहिती नाकारलेली आहे किंवा तो माहिती देण्यात तो थोडा निगेटिव्ह आहे किंवा नकारात्मकता दाखवत आहे. ठीक आहे. चला, आय होप सो 159 पण तुम्हाला कळाला असेल. चला नेक्स्ट बघूया. 160 सेक्शन काय आहे टायटल, पब्लिक नोटीस टू बी गिवन वेन व्हॅल्युएशन ऑफ प्रॉपर्टी इन एनी वॉर्ड हॅज बीन कम्प्लिटेड. आता काय आहे, आधीच आपण बघितलं, एक तर रेटेबल नुसार किंवा कॅपिटल व्हॅल्यूनुसार तुमच्या प्रॉपर्टीचा टॅक्स ठरवण्यात येईल, आणि ती व्हॅल्यू काय असेल ती एकदा ठरली त्यानंतर तुमच्या प्रॉपर्टीचे डिटेल्स त्या असेसमेंट बुकमध्ये राहील. ठीक आहे. तुम्ही तुमच्या वॉर्डच्या असेसमेंट बुकमध्ये तुमच्या प्रॉपर्टीचे डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळतील. आता इथे काय लिहिलेलं आहे की प्रत्येक वर्षी आपण असेसमेंट बुक तयार करतो, तर असेसमेंट बुक तयार झाल्यानंतर आणि सगळ्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन कंप्लीट झाल्यानंतर त्या बुकमध्ये प्रत्येक प्रॉपर्टीचं विवरण असते. ठीक आहे. तर प्रत्येक वॉर्डमध्ये सेपरेट असेसमेंट बुक आहे, किंवा काही वॉर्ड मोठे असल्यामुळे असेसमेंट बुकचे पार्ट आहेत. तर तुमच्या वॉर्डचं असेसमेंट बुक कंप्लीट झाल्यानंतर 160 मध्ये सांगितलेलं आहे की कमिशनरची जबाबदारी आहे, तो पब्लिक नोटीस काढेल आणि तुमच्या वॉर्डचं असेसमेंट बुक तयार आहे याबद्दल माहिती देईल, आणि ती असेसमेंट बुक तुम्हाला कुठं पाहायला मिळेल त्याचं लोकेशन सांगण्यात येईल. कारण की प्रत्येक जण थोडी BMCच्या ऑफिसमध्ये येणार आहे. BMC प्रशासनासाठी सोपं जावं ऍडमिनिस्ट्रेशन, त्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये पण सब ऑफिसेस असतात, वेगवेगळे कार्यालय असतात BMCचे. तर मेन कार्यालय कुठं आहे, त्याचे उपकार्यालय कुठे ठेवलेले आहे तुमच्या प्रभागात, त्याबद्दल कमिशनर माहिती देईल. असेसमेंट बुक कंप्लीट झालेलं आहे या वर्षीचं, ते बुक तुम्हाला पाहायचं असेल तर कोणत्या ऑफिसमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, तुमच्या वॉर्डचं पुस्तक कुठल्या ऑफिसमध्ये आहे, त्याचं लोकेशन काय आहे, ही सर्व माहिती कमिशनर देईल. त्यानंतर ही माहिती देण्यासाठी कमिशनर काय करणार आहे, ऑफिशियल गॅझेटमध्ये पण नोंद करणार आहे, म्हणजे पब्लिश करणार आहे. त्यानंतर लोकल न्यूजपेपरमध्ये पण जाहिरात देणार आहे. त्यानंतर बाकीची मीडियम असतील, लोकल मीडिया असेल, ठीक आहे, तिथे तुम्हाला ही माहिती मिळेल. ओके. चला 160 पण झालंय, आता 161 सेक्शन 161 असेसमेंट बुक टू बी ओपन टू इन्स्पेक्शन. असेसमेंट बुक कंप्लीट आहे,
त्याचं लोकेशन काय आहे, कुठे मिळेल, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती करून दिली आयुक्ताने. त्यानंतर बुक कंप्लीट आहे तर तुम्हाला पाहायचा पण अधिकार आहे, ते बुक इन्स्पेक्ट करायचा अधिकार आहे. तर जो कोणी मालक असेल किंवा जो कोणी त्या प्रॉपर्टीचा होल्डर असेल, ज्याच्या ताब्यात असेल, दोनपैकी एक ज्याचं नाव असेल त्या प्रॉपर्टी डिटेल्स किंवा प्रॉपर्टी जे काही टॅक्स आहे त्या असेसमेंट बुकमध्ये ज्याचं नाव असेल, तो ओनर किंवा तो होल्डर म्हणजे काय, ज्याच्या ताब्यात प्रॉपर्टी आहे ते, ज्याला अधिकार आहे ते, तो फ्री ऑफ चार्ज, फ्रीमध्ये त्या असेसमेंट बुकला बघू शकतो आणि त्याच्या प्रॉपर्टी रिलेटेड जे काही पेज असेल, आता असेसमेंट बुक तर प्रत्येक वॉर्डमधलं वेगळं आहे, त्या असेसमेंट बुकमधल्या प्रत्येक वॉर्डमधल्या प्रत्येक प्रॉपर्टीचं त्यात विवरण आहे. तुमची प्रॉपर्टी किती नंबरची आहे, तुमचं कुठल्या पेजवर तुमच्या प्रॉपर्टीबद्दल माहिती आहे, आणि तुम्हाला त्याच पेजची झेरॉक्स पाहिजे असेल तर तुम्हाला त्याचं एक्स्ट्रॅक्ट, एनी पोर्शन, त्या पुस्तकातला जो काही भाग असेल तुमच्या प्रॉपर्टी रिलेटेड, तो भागाची तुम्हाला झेरॉक्स बीएमसी प्रोव्हाइड करेल. झेरॉक्स म्हणा किंवा अदर कुठलं जे काय असेल तिथं पद्धत, त्यानुसार तुम्हाला तुमचं प्रत मिळून जाईल. ठीक आहे, हे एक फ्री ऑफ चार्ज आहे जर ओनर आला तर. बट ओनर नाही आला आणि दुसऱ्याला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल प्रॉपर्टी डिटेल्स बद्दल, तर त्याला काहीतरी फी देऊन, ती फी कमिशनर ठरवणार विथ अप्रुव्हल ऑफ स्टँडिंग कमिटी. ती तेवढी फी भरून तुम्हाला त्याची झेरॉक्स किंवा प्रत मिळू शकते असेसमेंट बुकची. ठीक आहे, या गोष्टी 161 मध्ये सांगितलेल्या आहेत. नेक्स्ट सेक्शन बघूया, सेक्शन 162. आता इम्पॉर्टंट आहे बघा. 162 टायटल काय आहे, 2 टायटल आहे. ठीक आहे, टाइम फॉर फायलिंग कंप्लेंट्स अगेन्स्ट व्हॅल्युएशन्स टू पब्लिकली अनाउन्स. आता असेसमेंट बुक पब्लिश झाल्यानंतर आयुक्त तुम्हाला कळवणार पब्लिश झाले, तुम्ही तुमची प्रत मागू शकता, तुम्ही ते बघू शकता, आणि तुम्हाला ते बघितल्यावर किंवा प्रत मागवल्यावर कळालं की याच्यात मिस्टेक आहे, यात व्हॅल्युएशन चुकीचं काढलेलं आहे, आपल्याला कॅपिटल व्हॅल्यूनुसार टॅक्स जो लावलाय तो चुकीचा लावला आहे, कारण की आपल्या बिल्डिंगचं अजून कॅपिटल व्हॅल्यूनुसार झालंच नाही असेसमेंट, आपल्या रेटेबलनुसारच आहे, किंवा आपल्या नावात मिस्टेक आहे, किंवा आपल्या प्रॉपर्टीच्या साईजमध्ये मिस्टेक आहेत, किंवा जे काय टॅक्स आहे ते चुकीचं आहे, हे जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला कंप्लेंट करता येईल अगेन्स्ट त्या असेसमेंट बुकच्या, आणि तुम्हाला त्यामध्ये चेंजेस नंतर करता येतील. ठीक आहे, तर कंप्लेंट कशी करायची आहे, आता इथं लिहिलेलं आहे 21 डेज. आता याचा अर्थ काय बघा, नॉट बिंग लेस दॅन 21 डेज. आता बघा, फॉर एक्झाम्पल 1 एप्रिलला असेसमेंट बुक पब्लिश झालं. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही लगेच पाहायला सुरुवात केलं, तुम्हाला कळालं की आपल्याच्यात मिस्टेक आहे, तर आयुक्त एक डेट ठरवणार, ती 21 दिवसानंतरची पाहिजे, 21 डेज नंतरचीच पाहिजे, आणि ती तारीख त्यांनी काढली की 30 एप्रिल, कारण की ही 21 तारखेनंतरच पाहिजे, 22, 23, 24 कुठली पण झाली, त्यांना 30 एप्रिल काढली. तुम्हाला 21 दिवसानंतरची तारीख काढायची आहे, हे तर फिक्स आहे, आणि जी कुठली तारीख काढलेली त्या तारखेपर्यंत, म्हणजे 1 एप्रिल पासून तर 30 एप्रिल पर्यंत तुम्ही कधी पण नोटीस देऊ शकता. ठीक आहे, की आमचे हे मिस्टेक झालेले आहेत. हे झालेलं आहे कोणासाठी, हे सगळ्या गोष्टी हे ओल्ड प्रॉपर्टीसाठी आहे. ओल्ड प्रॉपर्टी, ओल्ड बिल्डिंग, ओल्ड लँड जे काय असेल ते, आणि ही न्यू प्रॉपर्टी. स्पेशल नोटीस टू बी इश्यूड इन सर्टन केसेस इन एव्हरी केस इन विच एनी प्रिमाइसेस हॅव फर्स्ट टाइम म्हणजे काय, नवीन प्रॉपर्टी. तर आता एक तर नवीन प्रॉपर्टी राहील किंवा न्यू व्हॅल्युएशन म्हणजे न्यू टॅक्स, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला रेटेबलनुसार लागत होतं, पण यावर्षी फर्स्ट टाइम तुम्हाला कॅपिटल व्हॅल्यूनुसार तुमच्या प्रॉपर्टीवर टॅक्स लागत आहे. ठीक आहे, किंवा ही प्रॉपर्टी जुनीच होती बट त्यामध्ये साईज वाढलेली आहे किंवा कमी झालेली आहे आणि फर्स्ट टाइम न्यू पावती आलेली आहे. तर अशा केसेसमध्ये, अशा फ्रेश केसेससाठी, हे वरचं होतं ओल्ड प्रॉपर्टीसाठी, हे न्यू प्रॉपर्टी किंवा न्यू टॅक्सचं जे व्हेरिएशन नंतर आलेली पावती आहे त्यासाठी ही सेकंड केस. तर अशा वेळेस जर तुम्हाला वाटलं की यामध्ये मिस्टेक आहे असेसमेंट बुकमध्ये आपल्या प्रॉपर्टी रिलेटेड, तर तुम्ही या तारखेचा काही संबंध नाही, नंतर हे जुन्या लोकांसाठी आहे, 21 दिवसानंतरची नोटीस काढणं वगैरे. तर जे काही फ्रेश लोक आहेत त्यांच्यासाठी काय आहे, ज्या दिवशी पब्लिश झालं त्या दिवसापासून तर 21 दिवसाच्या आत
विदिन 21 डेज. म्हणजे 1 एप्रिलला पब्लिश झालं, 21 एप्रिलच्या आत, म्हणजे 21 एप्रिल लास्ट डेट, तर तुम्हाला 21 एप्रिलच्या आत कंप्लेंट रजिस्टर करायची आहे. ठीक आहे, की आमचे हे चुकीचं आहे, जे काय तुमचं टॅक्स वाढलेला आहे किंवा डिक्रीज झालेला आहे तो चुकीचं झालेला आहे, एवढा पाहिजे होता, तुम्ही चुकीचं व्हॅल्युएशन केलेलं आहे, हे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, हे सांगितलेलं आहे 162 मध्ये. चला नेक्स्ट 163. सेक्शन 163चं टायटल काय आहे? टाइम अँड मॅनर ऑफ फायलिंग कंप्लेंट अगेन्स्ट व्हॅल्युएशन. ठीक आहे, आता तुम्ही ती प्रत बघितली, असेसमेंट बुक बघितलं, तुम्हाला कळालं की चुकीचं आहे. जे जुने लोक आहेत त्यांना एक तारीख देण्यात येते, ती 21 दिवसानंतरची पाहिजे. त्या तारखेच्या आत तुम्ही कंप्लेंट रजिस्टर करा. जे नवीन आहेत त्यांना 21 दिवसाच्या आत रजिस्टर करावं लागते कंप्लेंट. तर ती कंप्लेंट कशी रजिस्टर करायची, त्याच्याबद्दल ते मॅटर कसं लिहायचे किंवा ते मॅटर कसं असलं पाहिजे, त्याची पद्धत काय आहे, मॅनर ऑफ फायलिंग कंप्लेंट हे सांगितलेलं आहे 163 मध्ये. आणि कुठला टाइम, समजा तारीख ठरवलेली आहे 30 एप्रिलपर्यंत यायचं आहे, तर 30 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच आम्ही घेऊ, किंवा 21 दिवसाच्या आत आहे तर 21 दिवसाच्या आत 21 तारखेला 5 वाजेपर्यंतच. त्यानंतर आमचं ऑफिस पण सकाळी 11 ते 5च उघडं राहील, आणि कुठे आहे आमचं ऑफिस, हे सगळ्या गोष्टी इथं सांगितलेल्या आहे 163 मध्ये. एव्हरी कंप्लेंट अगेन्स्ट द अमाऊंट ऑफ एनी रेटेबल व्हॅल्यू ऑर कॅपिटल व्हॅल्यू ॲज द केस मे बी एंटर्ड इन द असेसमेंट बुक मस्ट बी मेड इन रिटर्न कंप्लेंट. आणि हा, पद्धत कशी असली पाहिजे कंप्लेंटची? लेखी. तुम्ही ऑनलाईन नाही करू शकत तक्रार, लेखी. रिटर्न अप्लिकेशन टू कमिशनर which shall be left at his office on or before the day or the latest day fixed in this behalf in the public or special notice. जी काही नोटीस काढली होती ऍडव्हर्टाइजमेंट, त्यामध्ये सांगितलंय की कधी पब्लिश होणार आहे, त्यानंतर तुम्हाला तक्रार किती तारखेपर्यंत दाखल करता येणार, ह्या सगळ्या गोष्टी राहतील. आणि तो जो काही टाइम असेल त्यानुसार तुम्हाला ते पुढचं कारवाई करायची आहे. त्यानंतर एव्हरी सच अप्लिकेशन शाल सेट फोर्थ ब्रीफली बट फुल्ली द ग्राउंड्स ऑन विच द व्हॅल्युएशन इज कंप्लेंट अगेन्स्ट. जी काही तुमची तक्रार आहे, जिथे तुम्हाला वाटते की यामध्ये मिस्टेक झालेली आहे, तर ते तुम्हाला ब्रीफली एक्सप्लेन करायचं आहे, सविस्तर आणि स्पष्टपणे त्या लेखी तक्रारीत नमूद करायचं आहे. त्यात काही पण गोष्टी नाही लिहायच्या रिकामटेकडे, ज्या महत्वाच्या आहेत, मुद्देसूद मांडणी करायची आहेत. ठीक आहे ना, प्रिसाईज रायटिंग, एक्झॅक्ट आणि प्रिसाईज रायटिंगने तुम्हाला सविस्तर आणि स्पष्टपणे ही तक्रार नमूद करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर 164 मध्ये काय सांगितलंय? नोटीस टू कंप्लेनंट ऑफ डे फिक्स फॉर इन्व्हेस्टिगेटिंग देअर कंप्लेंट. आता तुम्ही तक्रार दाखल केली, काय आहे ते, तुमच्या तक्रारचं पुढं जे काय आहे सोल्युशन पण झालं पाहिजे, तर तुम्हाला एक डे देण्यात येणार. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगण्यात येणार की तुमचे तक्रारबद्दल आपण कधी सोडवणार आहोत, ती तारीख, ती वेळ आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन काय आहे ते सर्व तुम्हाला सांगण्यात येईल 164 मध्ये. द कमिशनर शॅल कॉज ऑल कंप्लेंट सो रिसिव्ड टू बी रजिस्टर्ड इन अ बुक टू केप्ट फॉर दिस पर्पज अँड शॅल नोटीस इन रायटिंग टू इच कंप्लेनंट ऑफ द डे, टाइम, प्लेस, वेन अँड वेअर ॲट हिज कंप्लेंट विल बी इन्व्हेस्टिगेटेड. आता काय असते, एक तक्रार पुस्तक असते. त्या तक्रार पुस्तकामध्ये तुमची तक्रार लिहून घेण्यात येते, रजिस्टर करण्यात येते. तर त्या पुस्तकात तक्रारचा जो काय आहे टाईप तो पण सांगण्यात येतो, तुमचे कुठे मिस्टेक, म्हणजे तुमची तक्रार कशा रिलेटेड आहे, काय, त्या सगळ्या गोष्टी राहतील त्या पुस्तकात. आणि तेव्हाच तुम्हाला, जेव्हा तुम्ही तक्रार दाखल करता, तेव्हाच तुम्हाला रायटिंग नोटीसमध्ये सांगण्यात येईल प्रत्येक तक्रारदाराला की तुमचं तारीख कुठली आहे, कुठल्या वेळेला तुम्हाला हजर राहायचंय आणि कुठल्या ठिकाणी हजर राहायचंय, आणि तुमच्या तक्रारीचं कधी आपण निराकरण किंवा ते इन्व्हेस्टिगेशन किंवा त्याचं सोल्युशन काढणार आहोत, हे तुम्हाला सांगण्यात येईल सविस्तर. आता 165 मध्ये काय सांगितलेलं आहे? हिअरिंग, सुनावणी, हिअरिंग ऑफ द कंप्लेंट. तुम्हाला तारीख सांगितली, डेट सांगितलं, टाइम सांगितलं, प्लेस सांगितलं, तुम्ही आले. ठीक आहे, आता बघा काय होईल. हिअरिंग, सुनावणी दरम्यान काय होऊ शकते? ॲट द टाइम अँड प्लेस सो फिक्स बाय द कमिशनर shall investigate and dispose of the complaint in the presence of the complainant if shall appear and if not in the absence. जर तुम्ही हजर असले तर तुमच्या समोर तुमच्या कंप्लेंट जी काही तक्रार आहे त्याचं निराकरण करून त्याचं सोल्युशन काढण्यात येईल, आणि ती कंप्लेंट सॉल्व्ह झाली, डिस्पोज झाली असं सांगण्यात येईल. जर तुम्ही अब्सेंट राहिले तर तुमच्या अब्सेन्समध्ये पण ते तक्रारीचं सोल्युशन काढण्यात येईल, आणि त्या तक्रारीवर पुढे काय झालं तुम्हाला ते सांगण्यात येईल. तुम्ही हजर राहा किंवा नका राहू, तुमची तक्रार
त्याच दिवशी त्याच वेळेला त्याच ठिकाणी कंप्लीट होऊन जाईल, नंतर तुम्हाला चान्स नाहीये. हे आहे सामान्य लोकांसाठी. ॲब्सेंट राहिलं तर तुम्हाला तुमच्या ॲब्सेंटमध्ये आम्ही काम करून टाकू तुमचं. पण फॉर रिझनेबल कॉज, ठीक आहे, द कमिशनर मे फ्रॉम टाइम टू टाइम ॲडजर्न द इन्व्हेस्टिगेशन. सुनावणी पुढे ढकलण्यात येईल जर कमिशनरने सांगितलं की मला दुसऱ्या ठिकाणी काहीतरी अर्जंट काम आलेलं आहे किंवा रिझनेबल कॉज, ठीक आहे ना, सविस्तर योग्य कारण देऊन कमिशनर सांगितलं की नाही आज होऊ शकत नाही, मला दुसरीकडे काहीतरी काम आहे, तर ती सुनावणी पुढे ढकलण्यात येईल. बघा, तुम्ही ॲब्सेंट राहिले ते पुढे ढकलण्यात येणार नाही, त्याच दिवशी निकाल लागणार आहे. पण कमिशनर बॉस आहे ना आपला, कमिशनर सांगू शकतो मनाने की मला टाइम नाहीये सध्या किंवा दुसरीकडे काहीतरी काम आले, त्यामुळे मी ही सुनावणी पुढे ढकलण्यात येते. ठीक आहे. तिसऱ्याचे सांगितलेले, when the complaint is disposed of, the result thereof shall be noted in the book of complaint kept under section 164 and any necessary amendment shall be made in accordance with the result in the assessment book. ठीक आहे. आता तक्रारचं निराकरण झालं, सोल्युशन मिळालं, मग आता काहीतरी चेंजेस होतील ना सोल्युशन मिळाल्यावर. तर ती जी कंप्लेंट बुक होती 164 मध्ये सांगितलेलं, त्या कंप्लेंट बुक मध्ये तुमच्या कंप्लेंट समोर लिहिण्यात येईल की कंप्लेंट सॉल्व. ठीक आहे. त्यानंतर कंप्लेंटचा रिझल्ट काय आलाय, की तुमचं टॅक्स मध्ये चुका होत्या त्या मान्य केल्या की मान्य नाही केल्या, टॅक्स मध्ये कमी केलं का वाढ केलं ते पण त्या तक्रार बुक मध्ये मेन्शन करण्यात येईल. त्यानंतर तुमचे जे काही मिस्टेक होते त्या सॉल्व्ह झाल्या किंवा नाही झाल्या त्या सर्व गोष्टी तिथे मेन्शन करण्यात येईल. आणि जे असेसमेंट बुक आहे त्यामध्ये पण चेंजेस करण्यात येईल, अमेंडमेंट त्यामध्ये पण चेंज करण्यात येईल. आणि नंतर मग असेसमेंट बुक मध्ये पण बदल करण्यात येईल आणि ते तक्रार पुस्तकात पण नोंद करण्यात येईल. ठीक आहे. आपण हे 165 पर्यंत आलं. आता नेक्स्ट सेक्शन 166. नेक्स्ट सेक्शन 166. काय आहे टायटल? ऑथेंटिकेशन ऑफ वॉर्ड असेसमेंट बुक व्हेन ऑल कंप्लेंट हॅव बीन डिस्पोज ऑफ. आता ज्या काही तक्रारी आल्या त्याचं निराकरण झालं, निकाल लागला तक्रारीचा, आणि सगळ्या तक्रार डिस्पोज झाल्यानंतर असेसमेंट बुकमध्ये चेंजेस झाल्यानंतर आता ती फायनल राहील, त्यामध्ये पुढे अजून कुठले बदल होणार नाही. ठीक आहे. आधी इथं लिहिले बघा, when all such complaint have been disposed. आता सर्व तक्रारीचे निकाल मार्गी लागलेले आहेत. अँड द एंट्रीज रिक्वायर्ड, जे काही सुधारणा करायच्या होत्या असेसमेंट बुकमध्ये त्या पण झालेल्या आहेत. आणि त्याचं प्रमाण कोण करणार आहे? कमिशनर तिथे आता सर्टिफाय करेल की आता हे पुस्तक बिनचूक आहे, सर्व चुका यात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. कमिशनर तिच्यावर साईन राहील. जे काही चेंजेस आहेत ते कमिशनर स्वतः लिहितील. ठीक आहे. आणि जे काही अमेंडमेंट आहेत आणि जे काही व्हॅलिड ऑब्जेक्शन होते ते सर्व आता आपण निकाल लावलेला आहे आणि त्यानुसार आता चेंजेस केलेले आहेत. तुमचे रेटेबल व्हॅल्यू असतील किंवा कॅपिटल व्हॅल्यूनुसार आता ते जे असेसमेंट बुक आहे चुका सुधारल्यानंतरचं ते असेसमेंट बुक आता फायनल राहील. त्यामध्ये आता पुढे वर्षभर कुठलाच चेंजेस होणार नाही आहेत. ठीक आहे. कारण की तारीख निघून गेलेली आहे. सर्व जे काय होते केसेसचा निकाल आम्ही लावलेला आहे. ठीक आहे. ज्या लोकांनी कंप्लेंट केली नाही त्या ठराविक कालावधीत त्यांना आता पुढे चान्स नाहीये. आणि ही जी पुस्तक आहे आता असेसमेंट बुक त्या वॉर्डसाठी ते फायनल आहे आणि तिथे कमिशनरची साईन, सर्टिफिकेशन सगळ्या गोष्टी राहते. ठीक आहे. पुढे देअर अपॉन द सेड वॉर्ड असेसमेंट बुक सब्जेक्ट टू सच अल्टरेशन ॲज मे देअर आफ्टर बी मेड देअर इन अंडर द प्रोव्हिजन ऑफ द नेक्स्ट फॉलोइंग सेक्शन शाल बी एक्सेप्टेड ॲज अ कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स म्हणून ऑथेंटिकेशन ऑफ अमाऊंट of each property tax liable on each building and land in the ward in the official year to which the book related. आता काय आहे, आता या पुस्तकात जे सांगितलेले टॅक्स तो तुमचा फायनल आहे, अंतिम आहे आणि तेवढा तुम्हाला भरावा लागेल. आणि तुमचा टॅक्स किती आहे या वर्षीचा याचा अंतिम पुरावा आता हे पुस्तक आहे असेसमेंट बुक. कारण की हे पुस्तक आता अपडेटेड आहे, यामधल्या तक्रार सॉल्व्ह केल्यानंतरच असेसमेंट बुक आहे. आता तुमचा टॅक्स तुम्हाला भरायचा आहे, जेवढा दिलेला आहे तेवढा. त्यात चुका असतील तर तुम्हाला चान्स दिला होता, तुम्ही कंप्लेंट केली असेल तर ठीक, नसेल केलं तर तुमचं जे काही आता मेन्शन आहे टॅक्स तेवढं तुम्हाला भरावं लागेल. आणि टॅक्स किती आहे याचा पुरावा आता हेच पुस्तक आहे, नवीन अपडेटेड पुस्तक. प्रत्येक वॉर्डचं जे पुस्तक अपडेट झालेलं राहील ते आता ते कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स राहील. तुमची अमाऊंट किती आहे, तुमच्या प्रॉपर्टीची, ती बिल्डिंग असेल किंवा लँड असेल किंवा काय जे काय असेल ते प्रिमायसेस, ते प्रॉपर्टी टॅक्स किती आहे हे या पुस्तकात जे सांगितलेलं आहे ते त्याचं फायनल राहील. ठीक आहे.
आणि बस बाकी काहीच गोष्टी नाही, कारण की आता याच्यानंतर यात पुढे कुठलंच अल्टरेशन करायचं काम नाही. ऑलरेडी जे काय अल्टरेशन किंवा चेंजेस करायचे ते आम्ही केलेले आहे. ओके, आय होप सो कळालं असेल. चला नेक्स्ट बघूया. 167 सेक्शन बघा. काय आहे टायटल? असेसमेंट बुक मे बी अमेंडेड बाय कमिशनर ड्युरिंग ऑफिशियल इयर. आता आपण सांगितलं की हे जे मागच्या सेक्शनमध्ये सांगितलं आपण, हे आता फायनल झालेलं आहे, पण तरीही काही चेंजेस असले असेसमेंट बुकमध्ये तर ते आता आयुक्ताकडे त्याचे अधिकार आहेत, ते राईट्स आहेत. आयुक्त स्वतः त्यात काही चेंजेस किंवा अमेंडमेंट करू शकतो असेसमेंट बुकमध्ये त्या पूर्ण ऑफिशियल इयरमध्ये. आता काय राहू शकतात ते चेंजेस? काय होत असते एखाद्या वेळेस माझ्या नावात स्पेलिंग मिस्टेक असेल, ती आयुक्त स्वतः सुधारणा करू शकतो, किंवा मालकाच्या नावात चूक आहे त्यामध्ये सुधारणा करू शकतो, किंवा मालकाचं नाव न येता त्याच्यात जो तिथं भाड्यानं राहतो त्याचंच नाव आलंय प्रॉपर्टी टॅक्सवर, त्यामध्ये सुधारणा करू शकतो, किंवा एखाद्याचं नाव काढून टाकायचं असेल आणि दुसऱ्याचं नाव टाकायचं असेल त्या सुधारणा करू शकतो. पण ह्या कधी करणार? जेव्हा आयुक्ताला कळेल की आपली काहीतरी चूक झालेली असेल बुक, तेव्हाच, स्वतःच्या मनाने नाही. किंवा काय होत असते, समजा आता दोन भाऊ आहे, माझा हा फ्लॅट आहे आणि माझ्या भावाचा हा फ्लॅट आहे, आणि मला आमची सेम साईज आहे, सेम बिल्डिंग आहे, आणि मला 1000 रुपये टॅक्स आणि माझ्या भावाला 100 रुपये टॅक्स. तर मी जाऊन सांगणार ना आयुक्ताला, आयुक्त साहेब मला 1000 रुपये टॅक्स, तिथंच माझ्या भावाचं आहे त्याला 100 रुपये टॅक्स. आणि आयुक्ताला जर कळलं की अरे हा यार काहीतरी मिस्टेक झालेली आहे, एक तर भावाचे वाढून द्यायचे किंवा माझे कमी करायचे, तर आयुक्त ते चेंजेस करू शकतो. किंवा एखाद्याचं कॅन्सल करायचं आहे नाव, सर माझ्या याच्यावर नाही का माझ्या भावाचं नाव आलंय प्रॉपर्टीवर, माझं नावच नाही आहे असेसमेंट बुकमध्ये, तर ते माझ्या भावाचं काढून टाका आणि माझं टाका, त्या गोष्टीमध्ये चेंजेस करायचे. किंवा एखाद्याचं नंतर लक्षात आलं, सर मला कॅपिटल व्हॅल्यूनुसार माझं एवढा एवढा टॅक्स येतो, बट तुम्ही मला जास्त लावून टाकलाय, किंवा माझा रेटेबलनुसार एवढा एवढा टॅक्स आहे तुम्ही मला जास्त लावलाय, तर तो जो काय असेल टॅक्स वाढवायचा आहे कमी करायचा आहे, इन्क्रीजिंग और रेड्युसिंग रेटेबल किंवा कॅपिटल व्हॅल्यूनुसार टॅक्स, ते पण चेंजेस करायचे असेल तर आपले आयुक्त चेंजेस करतात. ठीक आहे, तर आयुक्त स्वतःहून चेंजेस करेल, किंवा एखाद्या पर्सननं कंप्लेंट केली असेल आणि ती जर योग्य असेल त्याच्यानुसार चेंजेस करतील, किंवा आयुक्ताला स्वतःहूनच कळालं की यामध्ये गडबड झालेली आहे, आपण चुकीचे टॅक्स दिलेले आहेत, आपलं व्हॅल्युएशन चुकलेलं आहे, तेव्हा काही चेंजेस करायचे असतील तर ते. आणि बाकीच्या गोष्टी मी सांगितलं तुम्हाला, नावात बदल असतील, साईजमध्ये बदल असेल, प्रॉपर्टीच्या डिटेल्समध्ये बदल असेल, जे काय असतील ते नंतरचे बदल, हे आयुक्ताला वर्षभर चान्स आहे अमेंडमेंट करण्याचा. ठीक आहे, आता एव्हरी सच अमेंडमेंट शॅल बी डीम्ड टू हॅव बीन मेड फॉर द पर्पज ऑफ डिटरमाइनिंग द लायबिलिटी ऑर एक्झम्पशन ऑफ एनी पर्सन कन्सर्न इन द अकॉर्डन्स विथ द अल्टर्ड एंट्री फ्रॉम द अर्लिएस्ट डे इन द करंट ऑफिशियल इयर वेन सर्कमस्टन्सेस जस्टिफाईंग द आता काय, एखाद्याला टॅक्समध्ये सूट असेल, एक्झम्पशन असेल, तो गरीब सेक्शन मधला आला आहे, त्याचं वेगळी स्कीमच्या अंतर्गत प्रॉपर्टी आहे, त्याला टॅक्समध्ये सवलत आहे, तर ते काय एक्झम्पशन असेल, काही सवलत असतील, कन्सेशन असेल, त्यामध्ये चेंजेस करायचे असतील ते आपण अमेंडमेंट किंवा चेंजेस त्या असेसमेंट बुकमध्ये आयुक्त करू शकतात. हे सांगितलेले 167 मध्ये. ठीक आहे, चला नेक्स्ट सेक्शन, सेक्शन 168. न्यू असेसमेंट बुक नीड नॉट बी प्रिपेअर्ड एव्हरी ऑफिशियल इयर. आता दरवर्षीच फ्रेश असेसमेंट बुक तयार करायचं काय? केलं तर वेल अँड गुड, पण नाही केलं तरी चालते. इथं सांगितलेलं आहे न्यू असेसमेंट बुक शॅल बी प्रिपेअर्ड ऍटलीस्ट वन्स इन 5 इयर. 5 वर्षातून एकदा तुम्ही ते असेसमेंट बुक तयार करा. पण याचा अर्थ असं आहे का की 5 वर्ष ते असेसमेंट बुक तयार केल्यानंतर डायरेक्ट 5 वर्षानंतर त्या चेंजेस करायचे? जर तुम्हाला चुका आढळल्या, तिच्यात तुमच्या प्रॉपर्टीमध्ये काही तुम्हाला चुका आढळल्या, तुम्हाला जो काही टॅक्स लावलेला आहे तो चुकीचा लावलेला आहे असं तुम्हाला आढळलं, तर प्रत्येक वर्षी तुमची कंप्लेंट घेण्यात येईल. एंट्री फॉर इच न्यू इयर, प्रत्येक वर्षी तुमची एंट्री घेण्यात येईल आणि तुमचं जो काय आहे रजिस्टर कंप्लेंट त्याची सुनावणी होऊन तुम्हाला ते चेंजेस करता येईल. म्हणजे 5 वर्षातून भले एकदा पुस्तक छापण्यात येईल, पण त्या 5 वर्षामध्ये त्या चेंजेस करायचे नाही असं नाहीये. दरवर्षी तुम्ही त्या चेंजेस करू शकता. मला 2022 मध्ये प्रॉपर्टी 1000 रुपये आलं होतं आणि 23 मध्ये डायरेक्ट 1 लाख रुपये आलं. मी कंप्लेंट करणार नाही का? आता 5 वर्षातून एकदा पुस्तक छापणार आहे म्हटल्यावर मी काय माझं रजिस्टर करणार नाही का? कंप्लेंट करणार ना. भलेही ते पुस्तक 5 वर्षातून एकदा येईल, पण त्या चेंजेस आपण करू शकतो ना. त्यामुळे तुम्ही चेंजेस करू शकता. इट शॅल नॉट बी नेसेसरी टू प्रिपेअर अ न्यू असेसमेंट बुक
दरवर्षी नवीन पुस्तक बनवायचं नाहीये, पण द कमिशनर मे अडॉप्ट द एंट्रीज इन द लास्ट प्रिसिडिंग इयर्स बुक विथ सच अल्टरेशन ॲज ही थिंग्स फिट. बट जे काही फ्रेश एंट्री झाले होतील किंवा नवीन प्रॉपर्टी ऍड झाली तर तुम्ही नवीन एंट्री त्यामध्ये ऍड करू शकता, किंवा तुमच्या एंट्रीमध्ये काही चेंजेस असतील ते चेंजेस पण करू शकता. ठीक आहे, जसं आयुक्ताला योग्य वाटेल तसं. बट पब्लिक नोटीस शॅल बी गिव्हन इन अकॉर्डन्स विथ सेक्शन एव्हरी इयर अँड प्रोव्हिजन्स ऑफ द सेड सेक्शन अँड द सेक्शन बोथ इन्क्लुजिव्ह शॅल बी अप्लिकेबल. हा, पण दरवर्षी आयुक्ताला जाहिरात द्यायची आहे की असेसमेंट बुक रेडी आहे. आता तुम्हाला ते असेसमेंट बुक पब्लिश झालेलं आहे, तुम्हाला त्याची प्रत पाहिजे अशी बघायची असेल तुम्ही बघू शकता. म्हणजे ती प्रोसेस दरवर्षी राहील. नवीन पुस्तक छापायचं काम 5 वर्षातून एकदा होईल, पण दरवर्षी तुम्हाला नोटीस द्यावं लागेल आयुक्ताला की असेसमेंट बुक तयार आहे, तुमच्या प्रॉपर्टीचे डिटेल्स त्या पुस्तकात आहे, तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचे डिटेल्स चेक करू शकता. तुम्हाला वाटत आहे काही चेंजेस असतील तर ते बघा. तुम्हाला वाटलं की माझ्या प्रॉपर्टी डिटेल्समध्ये मिस्टेक आहे, त्या मिस्टेक पण आपण सोडवणार आहोत. भलेही पुस्तक 5 वर्षांनी छापणार आहोत, पण त्यात आपण चेंजेस दरवर्षी करणार आहोत. इथं सांगितलेलं आहे दरवर्षी चेंजेस करणार आहोत. ठीक आहे, आय होप सो तुम्हाला आजचं हे सगळं कळालं असेल गोष्टी. आता हे पुढचं आपण नंतर बघू, कारण की द स्पेशल प्रोव्हिजन्स कन्सर्निंग द वॉटर अँड सीवर टॅक्सेस अँड चार्जेस आहे, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आजचं जे काही आहे ते सर्व गोष्टी आपण केलेल्या आहेत. सेक्शन 168 पर्यंत आपण आलेलो आहोत. ठीक आहे, आणि मला असं वाटते की आजचंही लेक्चर तुम्हाला योग्यरित्या सगळं समजलेलं असेलच. 168 कळालं ना, 5 वर्षातून एकदा असेसमेंट बुक छापायचं आहे, पण त्या असेसमेंट बुकमध्ये जे काही प्रॉपर्टीचे डिटेल्स असतील त्या डिटेल्समध्ये तुम्हाला असं वाटलं की माझ्या प्रॉपर्टीजमध्ये काही चेंजेस आहेत, ते चेंजेस दरवर्षी होणार. असं नाही की 5 वर्ष थांबायचं आहे. चेंजेस तर दरवर्षी होणार, फक्त पुस्तक नवीन छापण्यात 5 वर्षानंतर येईल. कारण की प्रॉपर्टी दरवर्षी विकत घेतात, बदलतात, ट्रान्सफर होतात, मग का चेंजेस करायचे नाही का? चेंजेस तर होणारच आहेत. चालेल, ठीक आहे, तर आपण थांबूया. चॅप्टर 8 खूप मोठा आहे. हेच सेक्शन महत्वाचे आहेत एक्झामसाठी, कारण की जो आपला आहे निरीक्षकचा रोल तो पूर्ण चॅप्टर 8 वरच आहे. आणि व्हिडिओला खूप कमी प्रतिसाद येतोय, बट लोकांना माहीतच नाहीये की आपला अजून किती क्वालिटी कंटेंट वर चालू आहे काम. स्वतःहून कायदा वाचला तर त्याचं आकलन वेगळं होऊ शकते, काही गोष्टी चुकीचे आकलन होऊ शकते. आपला व्हिडिओ बघितल्यानंतर थोडं एक वेगळा आयडिया मिळते, एक नवीन दृष्टिकोन मिळतो कायद्याला. तर तुम्ही हे व्हिडिओ बघा आणि तुमच्या मित्रापर्यंत पण शेअर करा. त्यानंतर मुंबईबद्दल एखादा लेक्चर आपण कंडक्ट करू, बट सध्या माझा फोकस कंप्लीट आहे की हा कायदा पूर्ण होऊ द्या. त्यामुळे काहीच कमिटमेंट करायचं नाहीये की मुंबईबद्दल ऑलरेडी माझा कंटेंट रेडी आहे. मुंबई शहराबद्दल 3 लेक्चर राहणार आहेत आणि ते जबरदस्त राहणार आहेत. त्याच्या बाहेरचे एकही क्वेश्चन येणार नाही. मुंबईची जॉग्राफी, हिस्ट्री, टुरिझम, म्हणजे जे काय असेल सर्व गोष्टी रेडी आहेत. मुंबईबद्दल नॉलेज, मुंबईचं जीके थोडक्यात ते लिपिकमध्ये पण कामात येणार आहे आणि निरीक्षकमध्ये पण कामात येणार आहे BMCच्या. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन आन्सर सिरीज ते पण आपलं कंटेंट रेडी आहे, पण आपल्याला दुसरीकडे जायचं नाही सध्या. प्युअरली फोकस करायचा हा कायदा होऊ द्या एकदा, कारण की खूप मोठा रोल प्ले करणार आहे हा जॉबसाठी कायदा. आणि जॉब मोठा आहे हा निरीक्षक. जबरदस्त संधी आहे सर्व सेवामधून BMC मध्ये एंट्री करायची. चला, थँक्यू. आपण काही जास्त बडबड करत नाही, आधी टाइमपास करत नसतो आपण कुठल्या व्हिडिओमध्ये, कुठली जाहिरात नाही, काहीच नाही. आपण सरळ आपल्या कंटेंटवर सुरू करतो. चलो बाय, थँक्यू. सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कंटिन्यू व्हिडिओ टाकतोय मी आता, मागचे 3 दिवस झाले तर कंटिन्यू चालू आहे. आणि आपली प्लेलिस्ट स्वतंत्र आहे BMC निरीक्षकची. ती प्लेलिस्ट मधले सगळे व्हिडिओ तुम्ही एकदा बघाच. चालेल, दिवाळीमध्ये पण आपण गॅप घेणार नाही आहोत. हा कायदा लवकरात लवकर कंप्लीट करायचा प्रयत्न करेल. बाय बाय.